नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सुशील माडी. सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर मित्रांनो, नुकतीच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसातच कर्जमाफीची घोषणा होणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी तोपर्यंत आपल्या बँक खाते आधार सेटिंग आहे किंवा नाही ते चेक करून घ्यावे. तसेच ई-के-वाय-सी प्रक्रिया जर राहिली असेल तर पूर्ण करून घ्यावे. जिल्हा बँक, मध्यवर्ती बँक यांच्याकडनं शेतकऱ्यांमार्फत डाटा मागवणं चालू झालं आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार प्रशासन हे बँकांमार्फत देखील डाटा कर्जमाफी, कर्जविषयक डाटा जो माफ होईल, तो डाटाचं मागणी चालू झाली आहे. आणि बँकांचं त्यांच्या लेव्हलला हे काम करणं सुरू झालं आहे. जसे जे शेतकरी मयत झाले असतील त्यांनी त्यांच्या वारसदारांनी त्यांचे आधार कार्ड ब्रांचला सबमिट करावे, जेणेकरून ते ब्रांचला तो डाटा आपल्या सिस्टममध्ये फीड करता येईल. बरेचसे शेतकऱ्यांचे आधारचा नंबर डाटामध्ये नाही आहे, म्हणून असे शेतकरी हे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकतात. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती राहील की त्यांनी एकदा ब्रांचला व्हिजिट करून आपल्या बँक खात्याची काही के-वाय-सी पेंडिंग वगैरे तर नाही ना, आपलं आधार सेटिंग ओके आहे ना, सगळ्या इत्यादी गोष्टी बघून एकदा चेक करून घ्या. कारण की येणाऱ्या काही काळातच लवकरच कर्जमाफीची घोषणा होणार आहे. आणि त्यानंतरच कर्जमाफी कशी असेल, कर्जमाफी साधारणतः 1.5 ते 2 लाखापर्यंतचं हे कर्ज हे माफ होणार आहे. त्याच्या वरची जी रक्कम असेल एखाद्या वेळेस ती भरावी लागेल. आणि जे रेग्युलर कर्जदार आहेत, जे रेग्युलर दरवर्षी भरतात, त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर 50,000 ते 1,00,000 पर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.